अशा प्रकारे मुलांनो आज आपण अभ्यास या पाठातून देखील स्पष्टीकरण पाहिलं की आपले भावनिक जग हे कशा प्रकारे याचा सविस्तर अभ्यास आपण या पाठामध्ये केलेला आहे. आता आपण पाहणार आहोत की सरावामार्फत आणि खेळामार्फत परीक्षेमार्फत प्रश्नांची उत्तरे देखील देण्याचा आपण आता काही प्रयत्न करणार आहोत. सर्वात प्रथम आपण सरावामार्फत कशा प्रकारची प्रश्नांची उत्तरं विचारली गेली आहेत ते देखील आपण बघणार आहोत. तर आपला पहिला प्रश्न आहे, योग्य उत्तरावर आपल्याला क्लिक करायचं आहे. तुम्हाला दोन ऑप्शन असणार आहेत. आपला पहिला प्रश्न असणार आहे की माणूस विचारक्षम असतो तसाच तो डॅश डॅशही असतो. काय असतो? जसा तो विचार करतो तसा तो काय असतो? तुम्हाला दोन पर्याय आहेत, एक भावनाशील आहे का रागीट आहे. की जसा माणूस काय करत असतो? विचार करत असतो. तर आपण शिकलोच मुलांना या पाठामध्ये की जसा माणूस विचार करतो तसा तो काय आहे, त्याच्यामध्ये काय आहे, भावना देखील आहेत. आणि म्हणून आपलं योग्य उत्तर असणार आहे की तो भावनाशील असतो. आणि म्हणून आपण योग्य उत्तरावर क्लिक करणार आहोत की माणूस हा विचारक्षम असतो आणि तो भावनाशीलही असतो. पण पुढे जाऊया. आपला दुसरा प्रश्न आहे, आपल्या मित्रमैत्रिणीमध्ये जे डॅश डॅश गुण आहेत त्याचा प्रथम आपण विचार करावा की आपल्या मित्रमैत्रिणीमध्ये जे गुण आहेत मग ते कोणते गुण आहेत, मग त्याच्या कोणत्या गुणाचा आपण प्रथम विचार करायचा आहे. त्यासाठी तुम्हाला दोन पर्याय दिले आहेत, एक वाईट आहे आणि दुसरं आहे चांगले आहे. तर साहजिकच आहे आपण कोणत्या गुणाचा प्रथम विचार करणार आहोत मुलांनो. तर आपलं उत्तर काय असू शकणार आहे? बरोबर, आपलं उत्तर आहे की आपण चांगल्या गोष्टीचा जो आहे प्रथम काय करणार आहोत, विचार करणार आहोत. आपला प्रश्न तिसरा आहे की आनंद व दुःखाप्रमाणे राग ही सुद्धा एक काय आहे, भावना आहे. तुम्हाला चूक की बरोबर याच्यामध्ये तुम्हाला आता उत्तर द्यायचं आहे की तुम्हाला आता ऑप्शन नसणार आहे, तुम्हाला फक्त चूक का बरोबर हेच एवढंच सांगायचं आहे. की आता आपण पाहणं की आनंद व दुःखाप्रमाणे आपल्या राग ही सुद्धा काय आहे, भावना आहे का त्यांनी विचारलं. तर तुम्हाला काय उत्तर द्यायचं आहे की चूक आहे का बरोबर आहे. तर आपलं उत्तर निश्चितच काय असणार आहे मुलांनो, आनंद आणि दुःखाप्रमाणे राग ही सुद्धा काय आहे, एक भावना आहे. आणि म्हणून आपलं उत्तर काय असणार आहे, बरोबर उत्तरावर आपण क्लिक करणार आहोत. आता आपला पुढचा प्रश्न आहे, आपल्या उणिवाकडे नेहमी दुर्लक्ष करावे. त्यांनी प्रश्न केलाय की आपल्या उणिवाकडे नेहमी दुर्लक्ष केलं पाहिजे का, की जे आपले ज्या उणिवा आहेत, जे आपल्यामध्ये जे कमतरता आहे त्याच्याकडे आपण नेहमी दुर्लक्ष करावे का, तर नाही. तर आपलं उत्तर इथे काय असणार आहे, चूक असणार आहे. आणि मग चूक की बरोबर मध्ये आपलं उत्तर काय येणार आहे, चूक. तर मग आपण नेहमी काय करणार आहे, चूक या उत्तरावर क्लिक करणार आहोत. आपला पुढचा प्रश्न आहे, आपल्या स्वभावातील उणिवा प्रयत्नांनी बदलता येतात. बरोबर आहे मुलांनो की जर आपल्यामध्ये जर उणिवा आहे, कमतरता आहे, तर ती आपण कशा प्रकारे भरून काढली पाहिजे. म्हणजे ती फक्त उणीव आहे आपण माहिती करून आपण सोडून देऊ शकतो का, तर नाही. तर आपण काय केलं पाहिजे की ते ज्या उणिवांना प्रयत्नांनी काय करता येतं, बदलता येतं का, त्यांनी सांगितलं. तर आपण काय उत्तर येणार आहे, तुम्हाला चूक की बरोबर सांगितलं आहे. तर आपण काय करायला पाहिजे, ते उत्तर आपलं काय असणार आहे, अर्थातच की आपल्या ज्या उणिवा आहे ते आपण काय केल्या पाहिजे, प्रयत्नांनी बदलता येतात. आणि म्हणून आपलं इथे उत्तर काय असणार आहे, बरोबर असणार आहे. आणि म्हणून योग्य उत्तरावर आपण क्लिक करणार आहोत. आपला पुढचा प्रश्न आहे, डॅश डॅश भावना आवडता येतात. कोणत्या भावना आवडता येतात, चिडलेल्या भावना का विचारपणाच्या भावना. की ज्या आपल्या ज्या भावना येतात की त्या आपण कोणत्या प्रकारच्या भावनाच्या आधी आपल्या मनामध्ये जी विचार प्रक्रिया चालू असते, मग ते विचार प्रक्रियामध्ये आपण काय करतो, आपल्या भावनांना काय करत असतो, तिथे स्थान असतं. तर मग त्या भावना आपण कशा आपल्याला आवडतात, कशा कोणामुळे आवडता येतात. मग तुम्हाला दोन पर्याय दिले, एक चिडून आहे का एक विचारीपणाने आहे. तर साहजिकच आपले उत्तर काय, चिडून आपल्या भावना आपण आवरू शकतो का, तर अजिबात नाही. उलट आणखीन त्या काय करतात, वाढू शकतात. आणि म्हणून आपलं योग्य उत्तर काय असणार आहे की विचारीपणाने म्हणून आपण योग्य उत्तरावर क्लिक करणार आहोत की विचारीपणाने भावना आवडता येतात. बघा पुढचा प्रश्न आहे, आपल्या मनाविरुद्ध काही घडले की डॅश डॅश येतो. काय येतो, आपल्या मनाविरुद्ध एखादी गोष्ट घडली का मग काय होऊ शकतं. आपलं तुम्हाला दोन पर्याय, राग येतो का हसू येतं. की तुमच्या मनाच्या विरुद्ध घडलं तर तुम्ही हसता का, तर निश्चितच नाही. मग तुम्हाला काय येईल, साहजिकच आहे, राग येईल की नाही. आणि म्हणून आपलं योग्य उत्तर काय असणार आहे मुलांनो, की आपल्याला मनाप्रमाणे जर घडलं तर, आपल्या मनाविरुद्ध घडलं तर आपल्याला काय येतो, राग येतो. आणि म्हणून आपला पुढचा प्रश्न असणार आहे, कोणी आपले कौतुक केले की काय येतं. आपल्याला आपलं कौतुक केलं की आपल्याला काय वाटतं ते तुम्हाला इथे सांगायचं आहे. मग तुम्हाला दोन पर्याय, एक रडू येतं का आनंद होतो. तुमचं कौतुक केलं, तुमची प्रशंसा केली, तुम्हाला जर चांगलं कोणी म्हणत आहे तर तुम्ही इथे काय ऑप्शन असणार आहे, तुमचा पर्याय काय असू शकणार आहे, तुम्ही रडाल का, तर अजिबातच नाही. तर तुम्हाला काय येईल, आनंद वाटेल. आणि म्हणून आपलं उत्तर असणार आहे की कोणी आपले कौतुक केले की आपल्याला आनंद होतो. आणि म्हणून आपण योग्य उत्तरावर क्लिक करणार आहोत. आपला पुढचा प्रश्न आहे मुलांनो, की सर्कस विदूषकाच्या करामती पाहून डॅश डॅश येते. काय येतं, आपण सर्कसमध्ये जातो, ज्या सर्कस बघायला जातो त्या सर्कसमध्ये आपल्याला ज्या प्रकारचे ज्या प्रयोग दाखवले जातात, जे खेळ दाखवले जातात, मग ते बघून आपण काय करतो, आपल्याला हसू येतं का आपल्याला दुःख होतं. तर साहजिकच आहे आपल्याला उत्तर काय असणार आहे मुलांनो, बरोबर आहे. आपलं उत्तर काय येतं की आपल्याला हसू येतं. आणि म्हणून आपण योग्य उत्तरावर
क्लिक करणार आहोत. बघा, आता आपला शेवटचा प्रश्न आहे. वर्तमानपत्रातील भूकंपाविषयीची चित्रे पाहून जेव्हा आपण वर्तमानपत्रामध्ये, पेपरमध्ये, न्यूजपेपरमध्ये जेव्हा आपण त्या भूकंपाविषयीचे जेव्हा चित्र पाहतो, जेव्हा आपण ज्या गोष्टी ऐकतो, तर तेव्हा आपल्याला काय वाटतं? तुम्हाला त्याचं उदाहरण सांगायचं की ते तुम्हाला काय दिसतं? तुम्हाला मत्सर वाटतो का वाईट वाटतं? की तुम्ही जे चित्र जेव्हा बघता की जेव्हा एखादा भूकंप झाला आहे, कसं सर्व ठिकाणी अस्ताव्यस्त झालं आहे, सगळ्या गोष्टीचं कशाप्रकारे जे बिल्डिंग्स पडल्या आहेत, जे घरं पडले आहेत, सगळ्या माणसाची जे काही परिस्थिती जी उलटपुलट झाली आहे, म्हणजे जे अस्ताव्यस्त जे चित्र जेव्हा तुम्ही पाहता, तर तुमच्या मनाला काय वाटतं? तुम्हाला कोणती भावना निर्माण होते? तुम्हाला भावनेसंदर्भात तुम्हाला इथे प्रश्न विचारला आहे, तर तुम्हाला तिथे 2 पर्याय दिले आहेत. एक मत्सर वाटतो का वाईट वाटतं? काय वाटतं तुम्हाला? तर मत्सर वाटतं म्हणजे मी तुम्हाला सांगितले की एखादी गोष्ट जर आपण नाही करू शकत, तर त्या गोष्टीचा आपल्याला काय वाटतो? मत्सर वाटत असतो. जी माझ्याकडे नाही, पण ते दुसऱ्याकडे, मग आपल्याला त्याचा मत्सर वाटायला लागतो. आणि तुम्हाला वाईट वाटतं की मग तो आपलं साहजिकच आहे. त्या 2 पैकी आपलं काय उत्तर असणार आहे मुलांनो? की आपल्याला वर्तमानपत्रातील भूकंपाविषयीच्या बातम्या ऐकून, चित्रे पाहून आपल्याला काय वाटतं? साहजिकच आहे, वाईट वाटत असतं. आणि म्हणूनच आपलं आपण वाईट वाटतं या उत्तरावर क्लिक करणार आहोत. बघा मुलांना, आता आपण खेळाच्या माध्यमातून देखील काही प्रश्नांची उत्तरं बघायचा प्रयत्न करणार आहोत. की सरावाच्या मार्फत आपण पाहिले की कशा प्रकारच्या ज्या भावना आहेत, की तुम्ही सर्कशीत गेल्यावर तुम्हाला काय वाटतं? तुम्ही खेळायला गेलं तुम्हाला काय वाटतं? कोणी तुम्हाला ओरडलं की तुम्हाला काय वाटतं? ह्या सगळ्या तुमच्या भावना तुम्हाला या सरावाच्या मार्फत तुमचा अभ्यास घेण्यात आला आहे, की त्याची प्रश्नाची उत्तरं घेण्यात आली. आता मात्र आपण खेळाच्या माध्यमातून देखील बघणार आहोत की खेळाच्या माध्यमातून कोणत्या प्रकारचे तुम्हाला प्रश्न विचारले आहेत. तर आपण कोणता खेळ घेऊया बरं? आज आपण माकड आणि टोपीवाल्याचा खेळ घेऊया. तर आपण पहिला प्रश्न पाहू. एखादी गोष्ट आपल्या मनाविरुद्ध घडली किंवा आपला अपमान झाला की आपल्याला डॅश डॅश येतो. एखादी गोष्ट आपल्या मनाविरुद्ध घडली, मग त्यावेळेस आपल्याला काय येतो ते त्यांनी सांगितले. मनाविरुद्ध घडली किंवा आपला अपमान झाला किंवा बाबा मला ही गोष्ट बोलायला नव्हती पाहिजे, पण तरी ती मला 4 माणसात बोलली, म्हणजे आपला काय होतो? अपमान होतो. मग त्यावेळेला काय होतं? तुम्हाला 4 पर्याय दिले आहेत. एक आहे आनंद वाटते, भीती वाटते, मत्सर वाटतो का राग वाटतो? आता साहजिकच आहे, आनंद वाटणारच नाहीये की जर तुम्हाला 4 माणसात कोण बोललं आहे, आपल्या मनाविरुद्ध एखादी गोष्ट घडली तर आनंद कसं वाटू शकेल? भीती वाटत आहे, भीती वाटू शकते का? याच्यामध्ये भीतीचं कारणच नाही आहे. इथे मत्सर म्हणजे काय? तो पण एक रागाचाच प्रकार आहे आणि ते काय आहे? राग आहे, बरोबर आहे. मग इथे तुम्हाला काय सांगितलं की आपलं योग्य उत्तर काय असणार आहे मुलांना? साहजिकच आहे, तुम्हाला माहिती आहे की आपल्या मनाविरुद्ध एखादी गोष्ट घडली किंवा आपला अपमान झाला तर आपल्याला साहजिकच काय वाटणार आहे? राग येणार आहे. आणि म्हणून आपण योग्य उत्तरावर क्लिक करणार आहोत. आपला दुसरा प्रश्न असणार आहे मुलांनो, राग, आनंद, दुःख, मत्सर, नैराश्य, भीती या सगळ्या आपल्या डॅश डॅश आहेत. काय आहेत? राग, आनंद, दुःख, मत्सर, नैराश्य, भीती या सगळ्या काय आहेत? तुम्हाला त्याच्या भावना त्या कोणत्या, म्हणजे काय गोष्टी आहेत ते तुम्हाला सांगायचं आहे. तो कोणता प्रकार आहे ते तुम्हाला सांगायचं आहे. तुम्हाला 4 पर्याय दिले आहेत. एक आहे भावना, दुसरा आहे स्वभाव, तिसरा आहे इच्छा, चौथा आहे गुण आहे. तर यातलं काय असू शकतं मुलांनो? की आपण जे शिकलोय, तो पाठामध्येच आपण शिकलोय की भावनिक जग आहे. आपले भावनिक जग आपण पाठामध्येच शिकत आहे. म्हणजे आपण हे कोणत्या प्रकार आहे की राग, दुःख, आनंद, दुःख, मत्सर आणि नैराश्य, भीती हे सगळ्या गोष्टी काय आहेत? तर आपलं साहजिकच आपलं उत्तर काय असू शकणार आहे मुलांनो? की आपलं उत्तर असणार आहे की भावना. काय आहे? भावना आहेत. आणि म्हणून आपण योग्य उत्तरावर क्लिक करणार आहोत. बघा, आपला पुढचा प्रश्न आहे, भावनांचा योग्य मेळ घातल्यामुळे आपण डॅश डॅश राहतो. जेव्हा भावनांचा योग्य मेळ घेतला जातो की हर एक जे प्रकारचे जे राग, द्वेष, मत्सर, भीती, आनंद ज्या गोष्टी सर्व आहेत, मत्सर, ह्या सगळ्या गोष्टीचा जेव्हा आपण एक प्रकारे बॅलन्स ठेवतो, मग त्यामुळे आपण काय होत राहतो ते तुम्हाला सांगायचं की त्या सर्व गोष्टींचा जर आपण योग्य प्रकारे मेळ घातला तर आपण जीवन कसं होऊ शकतं ते त्यांनी सांगितलंय. आपण भावनाचा जर मेळ घातल्यामुळे आपण दुसऱ्याला दोष देत राहतो का? आपण उणीधुणी काढत बसतो का? आपण आनंदी राहतो का आपण राग करत बसतो? त्याच्यातलं बरोबर उत्तर काय असू शकणार आहे मुलांनो? की आपण जर भावनाचा योग्य मेळ घातला तर साहजिकच आहे आपण काय राहू शकतो? आपण आनंदी राहू शकतो. आणि म्हणून आपलं योग्य उत्तर असणार आहे आनंदी. आणि म्हणून आपण योग्य उत्तरावर क्लिक करणार आहोत. आपला पुढचा प्रश्न असणार आहे मुलांनो की डॅश डॅश अनेक शारीरिक आणि मानसिक दुष्परिणाम होतात. कोणत्या गोष्टीचे दुष्परिणाम होतात? शारीरिक आणि मानसिक कोणत्या तुम्हाला 4 प्रकार दिले आहेत, ज्यात आपण वाचून घेऊया. आनंदाचे, रागाचे, उत्साहाचे आणि सवयीचे. आनंदाचे, रागाचे, उत्साहाचे आणि सवयीचे. तर कोणत्या प्रकारामध्ये अनेक शारीरिक आणि मानसिक काय होतात? दुष्परिणाम होतात. आनंद झाल्यामुळे तुम्हाला शारीरिक आणि मानसिक आजार होऊ शकतात का? तर बिलकुलच नाही. तुम्हाला उत्साह झाल्यामुळे पण होऊ शकतात का? तर नाही. तुमची जी सवय लागली म्हणून शारीरिक मानसिक होतात का? नाही. तर आपल्यामध्ये जो राग आहे तर रागामुळे अनेक शारीरिक आणि मानसिक काय होतात? दुष्परिणाम आपल्या शरीरावर
हे होत असतात आणि म्हणून आपलं योग्य उत्तर असणार आहे की राग आहे आणि रागामुळे आपण काय करणार आहोत, ह्या पर्यायावर आपण क्लिक करणार आहोत। अशा प्रकारे की रागामुळे जे आपले दुष्परिणाम होतात ते देखील आपण वाचलेले आहेत मुलांनो। आता आपला 5वा प्रश्न असणार आहे, आपल्या स्वभावातील उणिवा डॅश डॅश बदलता येतात। आपल्या स्वभावातील उणिवा कशा बदलता येतात त्यांनी ते सांगितले की कशा प्रकारे त्या बदलू शकतो आपण। तर तुम्ही मला 4 पर्याय दिले आहेत, रागाने, मोकळेपणाने, प्रयत्नाने का बुजरापणाने, कोणत्या गोष्टीने की जे तुम्ही रागाने आपली सवय बदलू शकतो तर ती उलट अजून वाढू शकते। मोकळेपणाने बोलू शकता का की जी तुम्ही एखादी गोष्ट तुमच्याकडून झाल्यामध्ये मोकळेपणाने ती बदलता येते का, फक्त बोलून तर नाही होऊ शकत। तर प्रयत्नाने करता येते का, तर काय का चौथं का बुजरमाळपणाने म्हणजे की कधी केलं कधी नाही केलं त्या गोष्टीमध्ये। तर आपल्या बरोबर उत्तर काय असू शकणार आहे की रागाने तर नाही, बोलून सुद्धा नाही होणार आहे। मग आपल्याला त्यासाठी काय करावं लागणार आहे की तुम्ही जेव्हा एखाद्या गोष्टीबद्दल प्रयत्न करता, जेव्हा तुम्ही त्या गोष्टी जर एखादी गोष्ट तुम्हाला प्राप्त करायची, जी तुमच्याकडे उणीव आहे ती उणीव तुम्हाला जर भरून काढायची, ती कमतरता दूर करायची आहे, तर तुम्हाला काही पेशन्स ठेवावे लागणार आहे आणि काही गोष्टी जर तुम्हाला संयम ठेवल्यानंतर त्या गोष्टीची तुम्हाला त्या सवय होऊन मग तुम्ही त्या गोष्टीवर विजय प्राप्त करू शकता आणि मग तुम्ही त्याच्यात प्रावीण्य मिळवू शकता। आणि म्हणून त्यांनी सांगितले की आपल्या स्वभावातील उणीवा आपल्याला प्रयत्नाने बदलता येणार आहे आणि म्हणून आपण योग्य उत्तरावर क्लिक करणार आहोत की तुम्ही प्रयत्नाने काय करू शकता, तुमच्या उणीवामध्ये बदल करू शकता मुलांनो, की हे देखील आपण पाठ शिकलेलो आहे। आता आपला 6वा प्रश्न आहे, आपल्या क्षमताबरोबर आपल्यातील डॅश डॅश माहीत असल्या पाहिजे की आपल्या क्षमता व आपल्याला माहिती आहे की माझी क्षमता काय आहे हे तर मला माहिती आहे, परंतु माझ्या क्षमतेबरोबर माझी उणीव कोणती आहे, माझ्यातली कमतरता कोणती आहे हे देखील आपल्याला माहिती असलं पाहिजे। मग तुम्हाला यांनी सांगितलं की कोणत्या प्रकारची क्षमतेबरोबर तुम्हाला काय माहीत असणं गरजेचं आहे, तर तुम्हाला 4 पर्याय दिले आहेत। ते 4 पर्यायामध्ये आपलं काय बघा, पर्याय कोणकोणते आहेत आपण आधी ते बघून घेऊया। तुम्हाला पहिला दिला आहे उणीव आहे, दुसरा आहे आवडीनिवडी, तिसरा आहे आवडता विषय आणि चौथा आहे स्वभावातील गुण आहे मुलांनो। तर तुम्हाला काय सांगितलं की क्षमताबरोबर आपल्याला काय माहिती असणं गरजेचं आहे, स्वभावातील गुण माहिती असणं आवश्यक आहे का, आवडता विषय माहीत असणं गरजेचं आहे का, का आवडीनिवडी माहीत असणं गरजेचं आहे का, उणीव माहीत असणं गरजेचं आहे। तर आपलं योग्य उत्तर काय असणार आहे मुलांनो, बरोबर आपलं योग्य उत्तर असणार आहे की उणीव आहे, की आपल्या क्षमताबरोबर आपल्याला उणीवा देखील माहिती असणं गरजेचं आहे आणि म्हणून आपण योग्य उत्तरावर काय करणार आहोत मुलांनो, क्लिक करणार आहोत। आपला आता पुढचा प्रश्न असणार आहे मुलांनो परीक्षेचा, की या परीक्षेच्या मार्फत कशा प्रकारची प्रश्नाची उत्तरं दिली गेलेली आहेत ते देखील मुलांना आपण पाहूया। आता आपला पहिला प्रश्न आहे की एखादी गोष्ट आपल्या मनाविरुद्ध घडली किंवा आपला अपमान झाला की आपल्याला काय येतो। बघा आता आपल्या 4 तुम्हाला पर्याय दिले गेलेले आहेत, एक आहे राग, दुसरं मत्सर, भीती आणि चौथा आहे आनंद। त्याच्यापैकी कोणती गोष्ट असू शकते की जर एखादी गोष्ट आपल्या मनाविरुद्ध घडली, आपला अपमान झाला, तर साहजिकच आपल्याला काय येणार आहे, ह्याच्या प्रश्नाच्या ऑप्शनची गरजच नाही आहे। आता काय उत्तर असू शकणार आहे, साहजिकच आपलं उत्तर असणार आहे की आपल्याला काय येतो, राग येतो। पुढे आपला दुसरा प्रश्न आहे राग, आनंद, दुःख, मत्सर, नैराश्य, भीती या सगळ्या गोष्टी कशा आहेत, कोणत्या प्रकार मोडत आहे। तर तुम्हाला 4 पर्याय भावना, इच्छा, स्वभाव आणि गुण आहे। त्याच्यामध्ये तुम्हाला काय उत्तर असू शकतं मुलांनो, की साहजिकच हे सर्व काय आहेत, आपल्या भावना आहेत आणि म्हणून आपण योग्य उत्तरावर क्लिक करणार आहोत। आपला तिसरा प्रश्न आहे मुलांनो, आपल्या क्षमतेबरोबर आपल्याला काय असणं गरजेचं आहे हे त्यांनी विचारलं, की जर आपल्याला मला माझी क्षमता माहीत आहे तर क्षमतेबरोबर अजून कोणत्या गोष्टीची जोड असणं हे गरजेचं आहे हे देखील मुलांना इथे आपल्याला सांगायचं आहे। आणि त्यासाठी तुम्हाला 4 पर्याय दिले गेलेले आहेत, ते आपण लगेचच वाचून घेऊया मुलांनो। आपण पहिला पर्याय उणीव आहे, आवडते विषय आवडी आहेत आणि स्वभावातील गुण आहे। तर आपण याचे बरोबर उत्तर काय असणार आहे मुलांना, की जर आपण तो विषय शिकवत आहोत त्याच्यामुळे आपला जो विषय आहे काय आहे की आपल्या क्षमतेबद्दल, आपल्या क्षमताबरोबर आपल्याला कशाची गरज आहे, आपल्या उणीवा देखील जाणून घेण्याची गरज आहे आणि म्हणून आपण योग्य उत्तरावर क्लिक करणार आहोत। आपला चौथा प्रश्न आहे डॅश डॅश अनेक शारीरिक आणि मानसिक दुष्परिणाम होत असतात। कोणावर दुष्परिणाम होत असतात ते मी मला सांगा, कोणत्या गोष्टीमुळे होत असतात, शरीरावर आणि मानसिक दुष्परिणाम होत असतात। तुम्हाला इथे 4 पर्याय दिले आहेत, आपण ते वाचून घेऊया। आनंदाचे, उत्साहाचे, रागाचे का सवयीचे, की कोणत्या गोष्टी परिणाम होत असतात, की आपण आनंद केल्यामुळे परिणाम होतात, उत्साह केल्यामुळे परिणाम होतात, कसे सवयीमुळे आपल्याला परिणाम होतात। तर बरोबर आता आपलं योग्य उत्तर काय असणार आहे मुलांना इथे, की आपलं साहजिकच योग्य उत्तर आहे की आपल्या रागामुळे काय होतात, आपले शारीरिक आणि मानसिक दुष्परिणाम हे आपल्या शरीरावर हे होत असतात आणि त्याची जे कारण आहेत ते देखील आपण
पाहिलेले आहेत. आपला 5वा प्रश्न आहे मुलांनो, आपल्या स्वभावातील उणिवा डॅश डॅश बदलतायत. आपल्या ज्या स्वभावामध्ये ज्या उणिवा आहे, ज्या कमतरता आहे, त्या तुम्ही कशा बदलू शकता मुलांनो? तिथं काय करू शकता, करायला पाहिजे? मग त्यांनी सांगितलं तुम्ही रागाने करू शकता, बदलू शकता, प्रयत्नाने बदलू शकता, मोकळेपणाने बदलू शकता का बुजरपणाने बोलू शकता. तर तुम्ही 4पैकी आपलं साहजिकच काय उत्तर आहे मुलांनो, की जेव्हा आपण आपल्या ज्या उणिवा आहे त्या उणिवा आपण कशा करू शकतो, की सतत केलेल्या प्रयत्नामुळे, की जर एखादी गोष्ट मला नाही येते, जर मला जर चित्र काढायचं असेल त्याच्यात मला रंग भरण्यासाठी जर माझा बाहेर जर मी माझा कलर बाहेर जात आहे रंग, तर मी काय केलं पाहिजे, ते प्रयत्न करून करून मी त्याच्यामध्ये ती कला अवगत केली पाहिजे. त्यासाठी म्हणून आपण काय करणं गरजेचं आहे, प्रयत्न करायचे. मला येत नाही म्हणून ते सोडणं हे चुकीचं आहे मुलांनो. आणि म्हणूनच आपण काय करत आहोत, की आपलं योग्य उत्तर असणार आहे, की आपण हर एक गोष्ट जी उणीव आहे ती काय करणार आहोत, प्रयत्नाने ती दूर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि म्हणून योग्य उत्तर असणार आहे आपलं प्रयत्नाने. आपला पुढचा प्रश्न आहे मुलांनो, भावनांचा योग्य मेळ घातल्यामुळे आपण डॅश डॅश राहतो. जेव्हा भावनांचा योग्य मेळ घालतो तेव्हा आपण काय केलं पाहिजे मुलांनो? तुम्हाला 4 पर्याय आहेत, की ते 4 पर्याय आपण वाचून घेऊया. दोष देत राहतो, आनंदी राहतो, उणीधुणी करत राहतो, का राग करत बसतो. की जेव्हा आपण भावनाचा योग्य मेळ आपण जेव्हा घालतो तेव्हा आपल्याला कोणत्या प्रकारची जाणीव होते ते तुम्हाला इथे सांगायचं आहे. की साहजिकच जेव्हा आपण एक सरळ भावनांचा जेव्हा एक वेळ घालतो, एक समायोजन बांधतो, एक योग्य मेळ घालत असतो, तेव्हा आपल्याला साहजिकच आहे आपण दुसऱ्याला दोष देणार नाही, आपण दुसऱ्याची उणीधुणी देखील काढणार नाही. आणि काय होतं, आपण असं रागही व्यक्त करणार नाही. तर साहजिकच आहे मग आपण काय करणार आहोत, आपण आनंद व्यक्त करणार आहोत. बरोबर आहे की भावनांचा योग्य मेळ घातल्यामुळे आपण आनंदी राहतो. आणि अशा प्रकारे मुलांनो, की आपण 6चे 6 प्रश्न सोडवले, एकूण प्रश्न 6 सोडवले, प्रश्न 6 बरोबर उत्तरे 6 आहेत मुलांनो. अशा प्रकारे आपण सराव खेळ परीक्षा देखील मुलांनो प्रश्नाच्या उत्तरातून आपण प्रश्नाच्या माध्यमातून आपण प्रश्न पाहिले. आता आपण प्रश्नोत्तर या तासामधून जो तास आहे त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारचे जे प्रश्न विचारले आहेत त्याचा देखील आपण अभ्यास करणार आहोत मुलांनो. चला तर आपण बघूया की भावनिक समायोजन म्हणजे काय. यांनी सांगितले की भावनिक समायोजन म्हणजे, मी तुम्हाला सांगितलं की समायोजन म्हणजे काय समजून घेणे, की एखादी विशिष्ट परिस्थितीशी एखाद्या वातावरणाशी काय करे जुळवून घेणे, त्याला काय बोलणार, समायोजन बोलणे. मग भावनेचे जे समायोजन आहे ते विचारीपणाच्या ज्या भावना आहेत त्या काय करतो आपण, जे विचार आलेले असतात तेव्हा विचारांना काय करतो, भावनेद्वारे आपण आवर घालतो. आणि त्या विचारावर काय आपण भावनावर आपण संयम ठेवत असतो. आणि ज्या भावना आहेत त्या भावनामुळे काय होतं, भावना योग्य रीतीने आणि योग्य प्रमाणामध्ये आपण काय केलं जातो, त्या व्यक्त करत असतो. आणि त्याच्यामुळे त्या काय बोलतो, त्याला आपण भावनिक ते समायोजन हे त्याला आपण बोललं जातं. की जे आपण पुन्हा एकदा परत वाचून घेऊ, विचारीपणाने ज्या भावना आवरणे व भावनावर संयम ठेवणे म्हणजे पेशन्स ठेवणे, भावनाचा मेळ घालणे व भावना योग्य रीतीने व योग्य प्रमाणात ते व्यक्त करणे, यालाच काय बोलणार, की भावनिक समायोजन असे म्हणतात मुलांना. की तुम्हाला हे कळालेलं आहे मुलांना. आता आपण पुढचा प्रश्न घेऊ की भावनिक समायोजनाचा काय उपयोग आहे. की जे भावनिक समायोजन काय आहे हे आपल्याला कळालं आहे, पण भावनिक समायोजनाचा उपयोग काय आहे, की आपण त्याच्यामुळे आनंदी राहतो मुलांनो. की आपल्याला आलेल्या परिस्थितीशी जी प्रतिकूल परिस्थिती आहे त्याच्याशी कशा प्रकारे समायोजन करायचं आहे, कशा प्रकारे आपल्याला मेळ घालता येतो हे देखील आपण समजून घेत असतो त्या भावनिक समायोजनमुळे. की भावनाचा योग्य मेळ हा घातल्यामुळे आपण काय राहतो, आनंदी होतो. की आपलं जे भावनिक वातावरण ते संतुलित राहतं. भावनाचा योग्य वेळ घातल्यामुळे आपले व्यक्तिमत्व हे काय राहते, संतुलित राहते. व्यक्तिमत्व जी आपली पर्सनॅलिटी आहे ती काय राहते, बॅलन्सिंग राहते. इतरांना समजून घेण्याची क्षमता आपल्यामध्ये येते, इतरांना समजून घेण्याची क्षमता वाढते व प्रतिकूल परिस्थितीवर देखील मात करता येते. इतरांना जुळवून घेण्याची आपल्यामध्ये वृत्ती निर्माण होते. जी एखादी व्यक्ती आहे की जर आपलं एखाद्या व्यक्तीशी जर आपलं पटत नसेल तर मग आपल्या या भावनिक जे समायोजन आहे ते केल्यामुळे काय होतं, इतर व्यक्तीशी आपण जुळवून घेण्याचा काय करतो असो प्रयत्न करतो. तर त्या समोरच्या व्यक्तीचे देखील जे काही विचार आहेत त्याला काय वाटतं ते गोष्ट देखील आपण ऐकून त्याच्यावर आपण काय करतो असं समजून घेण्याचा प्रयत्न करत असतो. आणि त्याच्यासाठीच भावनिक समायोजनाची ही महत्त्वाची गरज आहे मुलांना. आपला पुढचा प्रश्न आहे, व्यक्तिमत्व संतुलन कसे बनते. व्यक्तिमत्व संतुलन कसे बनते म्हणजे की जे भावनिक समायोजनाचा जो मेळ घातला जातो त्याच्यामुळे व्यक्तिमत्व संतुलन बनते. भावनांचा जो योग्य मेळ घातल्यामुळे काय होतं, व्यक्तिमत्व संतुलित हे बनले जाते मुलांनो. आता आपला पुढचा प्रश्न असणार आहे, समंजसपणा व सहकार्याची वृत्ती कशामुळे वाढते. की कसं जो समंजसपणा आहे की आपण म्हणतो की एकमेकांना जे समजून घेण्याचा स्वभाव आणि सहकार्य म्हणजे एकाला मदत करण्याचा स्वभाव हा कशामुळे येतो मुलांनो, समंजस सहकार्याची वृत्ती वारंवार येणाऱ्या रागामुळे काय होते, ती कमी होते. की समंजसपणा व सहकारपणाची वृत्ती कशामुळे
कमी होते यांनी सांगितले. तर कशामुळे, की जो आपला जो राग आहे, जर जो राग गेला तर असं आपोआपच काय होतं, आपला एक जो नवीन स्वभाव, जो नवीन गुण काय होतो विकसित होतो, जो असतो तो समंजसपणाचा आणि सहकार्याचा, जो सहकार्याची वृत्ती असते. समंजसपणा म्हणजे एखाद्याला समजून घेणे आणि जे सहकार्याची म्हणजे एखाद्याला मदत करणे, जो त्याचा विषय आहे त्या विषय त्या सर्व गोष्टीसाठी त्याला आवश्यक त्या सर्व गोष्टीची पूर्ण करणे. म्हणजे त्याला म्हणजे त्याच्यामुळे राग जर नसल्यामुळे काय होऊ शकतं, आपण समंजसपणा व सहकार्याची वृत्ती काय होते ती वाढीच लागते मुलांना. आणि म्हणूनच काय समंजसपणा व सहकार्याची वृत्ती कशामुळे कमी होते, तर रागामुळे काय होते ती कमी होते. आपला पुढचा प्रश्न, आपल्या स्वभावातील दोषाची जाणीव झाल्यावर आपण काय केलं पाहिजे? की जर आपल्यामध्ये दोष आहेत, आपल्याला कळालं की माझ्यामध्ये जर दोष आहे, मग ते आपल्या जाणीव झाली आहे, तर आपल्याला मग आपण काय काय करणं गरजेचं आहे? तुम्हाला असं वाटतं मुलांना, की ते दूर करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे, की आपण आपल्याला जर माहिती की हा माझ्यामध्ये दोष आहे, तर मी काय करणं गरजेचं आहे, तो ओळखला पाहिजे की माझ्यात काय दोष आहे. आणि तो ओळखून फक्त मला माहिती आहे तो दोष काय आहे तिथपर्यंत थांबायचं नाही, तर तो दूर करण्याचा देखील मी काय केलं पाहिजे मुलांनो, प्रयत्न केला पाहिजे. आणि म्हणून तो दूर करण्याचा देखील मी प्रयत्न करणं हा तितकंच गरजेचं आहे, जेणेकरून पुढे भविष्यामध्ये त्या गोष्टीचा मलाच फायदा होणार, की जे माझ्या अंगातले जे दोष आहेत ते जर कमी झाले तर ते मला पुढच्या सर्व इतर कार्यासाठी मला ते उपयोगी ठरणार आहेत मुलांनो. आपला पुढचा प्रश्न आहे, रागाचे कोणते दुष्परिणाम होतात? की जर आपल्याला राग येत आहे तर रागाचे कोणते दुष्परिणाम होत आहेत मुलांनो? की जर राग आल्यामुळे आपलं काय होते, चिडचिड होते, आपला स्वभाव रागीट होतो, आपण हट्टी बनतो मुलांनो. आणि मग काय होतं, आपल्याला वेगवेगळ्या मानसिक शारीरिक आजार निर्माण होतात आणि ते आजार असू शकतात. मग आपल्याला निद्रानाश येऊ शकते, आपली डोकेदुखी येऊ शकते, आपण निरुत्साही राहतो. आणि हे सर्व काय आहेत की रागाचे हे दुष्परिणाम आहेत आणि जेणेकरून मग आपल्याला डॉक्टरकडे जाणे लागते. बघा आपण वाचूया की रागाचे मानसिक आणि शारीरिक हे दुष्परिणाम होत असतात. मनुष्य रागीट व हट्टी बनलेला जातो, त्याच्यातील समंजसपणा व सहकार्याची वृत्ती नसते, की तो समंजस होत नाही आणि त्याला सहकार्याची त्याची वृत्ती राहत नाही. तो समजत नाही की जो तो रागात असतो त्याच्यामुळे त्याला दुसऱ्याला समजून घेण्याची वृत्ती नसते आणि दुसऱ्याला सहकार्य करायची देखील त्याला वृत्ती नसते. आणि त्याच्यामुळे त्याला जे शरीरावर जे परिणाम झालेले असतात, की जो डोकेदुखी असते, जो निद्रानाश आहे, जो निरुत्साहीपणा आहे, या सर्व आजारांना त्याला काय जावं लागतं, सामोरे जावं लागतं. अशा काही परिणाम त्यांना सामोरे लागतात आणि म्हणून हे रागाचे काय आहेत, हे दुष्परिणाम आहेत. बघा आता आपला 7वा प्रश्न आहे की आपल्यातील उणीवेची जाणीव आपल्याला का असावी? की आपल्यामध्ये जर उणीवा आहेत, मग ते आपल्याला त्याची जाणीव का असायला पाहिजे, की ते सांगितलंय मुलांनी, की आपल्या क्षमताबरोबर आपल्याला उणीवेची देखील जाणीव असली पाहिजे, जेणेकरून आपण त्या प्रयत्नावर आपण त्याद्वारे जे आपल्या उणीवा आपल्याला जर कळायला, आपल्या दोष जर आपल्याला कळाले, तर आपण काय करू शकतो, त्याच्यावर मात करून आपण काय केलं पाहिजे, त्याच्यावर प्रावीण्य हे मिळवता आलं पाहिजे. त्याच्यासाठी आपल्याला आपल्या उणीवाची काय केले पाहिजे, जाणीव असून आपण त्याच्यावर काय करणं गरजेचं आहे, मात करणं हे गरजेचं आहे. त्यासाठी आधी आपल्याला माहिती असली पाहिजे की आपले गुणदोष काय आहेत, आपले उणीवा काय आहेत. आणि त्या माहिती असेल तरच आपण काय करू शकतो, त्या प्रयत्नाने त्या दूर करू शकतो आणि त्या विषयावर आपण काय करू शकतो, प्रावीण्य मिळू शकतो मुलांना. तर अशा प्रकारे मुलांना आपण पाहिलं की आपले भावनिक जग ह्या पाठाच्या माध्यमातून आपण अभ्यास, सराव, खेळ, परीक्षा आणि प्रश्नोत्तर या सर्व गोष्टीच्या प्रश्नोत्तराच्या मार्फत पाहिले की कशा प्रकारे विचारची प्रक्रिया काय आहे, भावना काय आहे, की जे भावनाचे मी सांगितले की जे विचाराच्या मार्फत कशा प्रकारे भावनाच्या मार्फत कशा प्रकारे विचारांना हा आवर घालता येतो आणि त्याचप्रमाणे आपण हे पाहिलं की भावना म्हणजे काय, की जे इमोशन आहे, जे संवेदना आहे, जे चेतना आणि संवेदना याच्या एक गुंतागुंतीची ही एक प्रकारची प्रक्रिया आहे, तिलाच आपण काय बोलत आहोत, भावना बोलत आहोत मुलांनो. मग त्या प्रकारे आपण पाहिलं की समायोजन कसं असतं, समायोजन म्हणजे जुळवून घेणे आहे, की आहे त्या परिस्थितीमध्ये कशा प्रकारे परिस्थितीशी आणि पर्यावरणाशी जुळवून घेणे, म्हणजेच आपण त्याला समायोजन असं बोलतो. मग ते भावनिक समायोजन कशा प्रकारे करता येतं हे देखील आपण या पाठाच्या माध्यमातून आपण पाहिलं आहे, की रागाचे पण प्रकार पाहिले की रागामुळे देखील आपल्याला कशा प्रकारचे दुष्परिणाम पाहायला मिळतात, त्याच्यावर उपाय काय आहे, कशा प्रकारे आपल्यातल्या ज्या क्षमता आहेत त्या ओळखता आल्या पाहिजेत, कशा प्रकारच्या आपल्या ज्या उणीवा आहेत त्या देखील आपल्याला ओळखता आल्या पाहिजे, जी आपली पर्सनल डेव्हलपमेंट आपली कशी त्या प्रकारे झाली पाहिजे, ह्या सर्व घटकांचा मुलांनो आपण या पाठामध्ये अभ्यास केला आहे मुलांनो. आणि अतिशय सोप्या भाषेमध्ये आणि सोप्या पद्धतीमध्ये या चित्राच्या मार्फत तुम्हाला हा पाठ मी समजून सांगितला आहे मुलांनो. मला खात्री की हा तुम्हाला पाठ नक्कीच समजला असेल आणि आवडला देखील असेल.